मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती व अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, आपल्याकडील पॅन कार्ड जर हरवला आणि आपल्याकडे त्या पॅन कार्डचा फक्त नंबर अवेलेबल आहे, तर त्याच नंबरवरून आपल्याला आपला पॅन कार्ड कशा प्रकारे मिळवता येईल हे मी आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, की जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ, माहिती व अपडेट्स आपल्याला अशाच प्रकारे भेटत राहतील। तर मित्रांनो, चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला ऑनलाइन जी NSDL ची वेबसाईट आहे, ज्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, याच्यावर आपल्याला यायचं आहे। या ठिकाणी खाली आपण बघू शकता की आपल्याला दोन प्रकारे आपला पॅन कार्ड डाउनलोड करण्याचा ऑप्शन देण्यात आलेला आहे। एक जो आहे आपला रिसिप्ट नंबर टाकून आणि दुसरा आहे पॅन कार्ड नंबर टाकून। तर याच्यामध्ये आपल्याला आपण पॅन कार्ड नंबर टाकून आपल्याला आपला जो पॅन कार्ड आहे तो डाउनलोड करायचा आहे। तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी पॅन नंबर टाकायचा आहे, खाली आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे, त्याच्यानंतर आपला जो जन्मातला महिना आहे, जन्मतारखेतला तो महिना या ठिकाणी टाकायचा आहे। त्याच्यानंतर आपला जो जन्माचा वर्ष आहे तो वर्ष पण आपल्याला या ठिकाणी टाकून खाली आपल्याला अटी शर्तीवर याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर खाली आपल्याला आय एम नॉट अ रोबोट याच्यावर पण क्लिक करायचं आहे। त्यानंतर सबमिट करून घ्यायचं आहे। सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे आपली जो पॅन कार्ड, आपला जो मोबाईल क्रमांक रजिस्टर आहे, आपली मेल ID जे रजिस्टर आहे ते असे सर्व प्रकारे आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे। त्याच्यानंतर आपण ईमेल ID आणि मोबाईल नंबर याच्यापैकी एक ऑप्शन निवडून आपल्याला जो ज्याच्यावर OTP मागवायचा आहे तो एक निवडायचा आहे आणि जनरेट OTP याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यापैकी एक निवडून खाली अटी शर्तीवर क्लिक करून जनरेट OTP आपल्याला करायचा आहे। त्याच्यानंतर आपण जो ऑप्शन निवडला आहे, आपला मोबाईल क्रमांक असो किंवा ईमेल ID असो, एक OTP येईल तो आपल्याला याच्यावर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर व्हॅलिडेट करायचं आहे। पुढे आल्यानंतर मित्रांनो, आपल्याला कंटिन्यू विथ पेड ई-पॅन डाउनलोड फॅसिलिटी अशा प्रकारचं एक या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले दिसणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला कंटिन्यू याच्यावर क्लिक करायचं आहे। पुढे आल्यानंतर मित्रांनो, आपल्याला आपण जो पॅन कार्ड आपल्याला पाहिजे आहे त्याचं आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे। तर ऑनलाईन पेमेंट थ्रू बिलडेस हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे किंवा दोन्हीपैकी एक ऑप्शन आपण निवडू शकता। हे ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला ₹8.26 आपल्याला चार्जेस लागणार आहेत। याच्यामध्ये आपण बघू शकता खाली की आपल्याला फक्त PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला आपला जो पॅन कार्ड आहे तो मिळणार आहे, ज्याच्यासाठी आपल्याला ₹8.26 इतका चार्ज लागणार आहे। याच्यावर क्लिक करून आपल्याला पुढे यायचं आहे। त्याच्यानंतर ₹8.26 आपल्याला पेसाठी कन्फर्म करायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला याचा पेमेंट करून घ्यायचा आहे। याच्यामधून एक ऑप्शन निवडून आपण जो आहे ₹8.26 आपला जो पेमेंट आहे तो करून घेऊ शकता। पेमेंट केल्यानंतर आपण बघू शकता की गेट ई पॅन कार्ड आपला जो ट्रान्झॅक्शन आपण केलेला आहे त्याचं सर्व स्टेटस या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे। त्याच्यानंतर कंटिन्यू याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर जनरेट अँड प्रिंट पेमेंट रिसिप्ट, म्हणजे आपण जो पेमेंट केलेला आहे ₹8.26 याची आपल्याला रिसिप्ट मिळणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की रिसिप्ट आपल्याला मिळाल्यानंतर आपला जो ई पॅन कार्ड आहे तो आपण जो रजिस्टर आपली जी मेल ID आहे त्याच्यावर आपल्याला PDF स्वरूपात आपला पॅन कार्ड आपल्याला येणार आहे। तर मित्रांनो, हा जो मेलवर आलेला पॅन कार्ड आहे तो आपण डाउनलोड करून घेऊ शकता आणि वापरात आणू शकता। जो पॅन कार्ड आपल्या मेलवर आला आहे त्याच्यासाठी आपल्याला एक आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकावा लागणार आहे। त्याच्यामध्ये आपली जी पूर्ण जन्मतारीख आहे ते आपण या ठिकाणी टाकायची आहे।
आणि पूर्ण जन्मतारीख टाकून आपल्याला सबमिट करायचं आहे। त्याच्यानंतर आपला पॅन कार्ड अशा प्रकारे ओपन होणार आहे। तर मित्रांनो, अशी ही महत्त्वपूर्ण माहिती व अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे। तर भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।